नमस्ते फ्रेंड्स. मी प्रमिला माझ्या फिट अँड फाईन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, रिव्हर्स एजिंग म्हणजे वृद्धत्व. आपण उलट करू शकतो का? हो, नक्कीच. माझा टॉपिक आहे रिव्हर्स एजिंग. तुम्हाला जर 20 वर्ष तरुण दिसायचं असेल, जर तुमचं उत्तर हो असेल, तर फॉलो मी. 20 वर्ष तरुण दिसण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. व्यायाम, आहार आणि आचार. मागच्या भागात आपण व्यायामाबद्दल बघितलं. आता आपण बघणार आहोत आहाराबद्दल. आहारात आपल्याला काही सुपरफूड्स बद्दल जाणून घ्यायचे आहे. तर त्यातील पहिले सुपरफूड आहे ड्रायफ्रुट्स. आपल्या दिवसाची सुरुवात आपण स्पेशल वॉटर नंतर हेल्दी ब्रेकफास्ट म्हणजे ड्रायफ्रूटने करायला पाहिजे. त्यात पहिलं म्हणजे आल्मंड्स, बदाम. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात आणि ते ब्रेन हेल्थ, स्किन आणि हार्ट हेल्थसाठी चांगले आहेत. कॅशू, काजू, हाय इन हेल्दी फॅट्स, प्रोटीन्स अँड व्हेरियस विटॅमिन्स अँड मिनरल्स. इट इज गुड फॉर हार्ट हेल्थ अँड वेट मॅनेजमेंट. वॉलनट, अक्रोड, high in omega-3 fatty acid and antioxidants. It supports brain health and reduce inflammation. चौथं आहे पिस्ताच्यू, पिस्ता. It is rich in protein, fiber and antioxidants and good for heart health and weight management. Next, raisins, kishmish. It is high in fiber, iron and antioxidants. It is good for digestion and bone health. Next is dried apricot, सुके सफरचंद. Rich in vitamin A आणि C, fiber आणि potassium. And it is good for skin, eyes and digestion. Next, dates म्हणजे खजूर. It is high in fiber, natural sugar and various vitamins and minerals and good for energy and digestion. Prunes म्हणजे मनुका. High in fiber and antioxidants, good for digestion and bone health. Figs म्हणजे अंजीर. High in fiber, calcium and antioxidants and it is good for digestion and bone health. Dried cranberries. Rich in antioxidants and vitamins and it is good for urinary tract health. तर मित्रांनो, हे सगळे ड्रायफ्रुट्सचे बेनिफिट्स काय आहेत ते आपण बघूया. पहिलं म्हणजे एनर्जी बूस्टर. सुक्या मेव्यात नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते, जे आपल्याला त्वरित ऊर्जा देतात. दुसरं, इट इज न्यूट्रिएंट रिच. सुक्या मेव्यात विविध जीवनसत्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे ते संपूर्ण पोषण देतात. थर्ड, इट इज गुड फॉर हार्ट हेल्थ. सुक्या मेव्यातील ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आणि ते कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत करतात. फोर, इट इम्प्रूव्ज डायजेशन. सुक्या मेव्यातील फायबर पचनक्रिया सुधारतात आणि बद्धकोष्ठता टाळण्यात मदत करतात. नेक्स्ट, वेट मॅनेजमेंट. यातील प्रथिने आणि फायबर तृप्तीची भावना वाढवतात, ज्यामुळे मुठभर मेव्यात पोट भरते, मनही भरते आणि जास्त खाणे टाळले जाते आणि वजन नियंत्रित राहते. बोन हेल्थ. यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात. इट इज गुड फॉर स्किन अँड हेअर. यातील व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट त्वचा तजेलदार आणि रिंकल फ्री दिसण्यासाठी मदत करतात आणि केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. यामुळे केसांची गळती कमी होते. ब्रेन हेल्थ. यातील पोषक द्रव्ये आणि अँटीऑक्सिडंट स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारतात. इट बूस्ट इम्युनिटी. यातील जीवनसत्वे आणि खनिजे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर विविध रोगांपासून संरक्षण करते. इट रिड्युसेस रिस्क ऑफ हार्ट डिसीज. नियमित सुक्या मेव्याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, कारण ते हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तर मंडळी, हा विविध प्रकारचा सुका मेवा आपल्या आहारात समाविष्ट केल्याने आवश्यक पोषक तत्वे आणि आरोग्य फायदे मिळतात. आता हे खायचे कधी बरं? तर सकाळी ब्रेकफास्टला. कसे खायचे? रात्री भिजत ठेवायचे आणि सकाळी खायचे. का भिजवायचे ते? तर ते भिजवल्याने त्यातील पोषक तत्वे वाढतात आणि ते पचायला सोपे जातात. किती खायचे? सगळे मिळून एका मुठीत बसतील एवढेच खायचे, कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळणे उत्तम. चला तर मग आजपासून आपली लाईफस्टाईल बदली करूयात. स्वस्त खाऊया, मस्त राहूया, देतात खाऊया, निरोगी राहूया, तरुण दिसूया. धन्यवाद. माहिती अर्थपूर्ण वाटली तर कमेंट्समध्ये लिहूया आणि चॅनेलला सबस्क्राईब करूया. थँक्यू.